राजपाल यादव यांना काल अटक झाली आणि सध्या ते जेलमध्ये आहेत. कारण सांगण्यात आलं, त्यांनी घेतलेलं लोन ते भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून त्यांना जेल झाली. 1-2 दिवसापासून राजपाल यादव यांच्यावरती व्हिडिओ व्हायरल होतात, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं, त्यांना जेल का झाली, याबद्दल सविस्तर माहिती कोणी सांगितली नाही. काही चेहरे असे असतात जे पडद्यावरती दिसताच चेहऱ्यावरती नकळत हसू येतं. काही आवाज असे असतात जे ऐकताच मन हलकं होतं. आज आपण अशा व्यक्तीबद्दल, अशा कलाकाराबद्दल बोलत आहोत, ज्याने आपल्या विनोदी अभिनयामधून लाखो लोकांचा ताणतणाव कमी केलाय. तोच व्यक्ती आज एकटा पडलाय, त्याला जेलमध्ये जावं लागलं, त्याच्या मदतीला कोणीही आलं नाही. सर्वांना हसवणारे राजपाल यादव आज इतके एकटे पडलेत, ज्यांचं घर कधी संघर्ष करणाऱ्या नवीन कलाकारांसाठी लंगरसारखं होतं. राजपाल यादव नेहमी आपल्या घरामध्ये हजारो लोकांना मोफत जेवण चारायचे. कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्ट्रगल असतो. कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून ते प्रत्येकाला जेवण चारायचे. पण आज स्वतः राजपाल यादव म्हणतायत, मी आज एकटा पडलोय, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला यामधून बाहेर कसं पडायचं कोणताही मार्ग दिसत नाही, माझा कोणी मित्रही नाही आणि माझ्या मदतीला कोणी आलंही नाही. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो, राजपाल यादव यांना पोलिसांनी अटक का केली, जेलमध्ये का टाकलं आणि त्यांच्या मदतीला कोणीच का आलं नाही. हाच मुद्दा या व्हिडिओमधून आपण सविस्तर पाहणार आहोत, ज्याबद्दल कोणीही संपूर्ण माहिती सांगितली नाही. उत्तर प्रदेशातील शहाजा जिल्ह्यातील एक छोट्याशा गावामधून बाहेर पडलेला व्यक्ती, ते म्हणजे राजपाल यादव. घरची परिस्थिती एकदम साधी, खिशामध्ये काहीही पैसे नव्हते, पण राजपाल यांच्या डोळ्यामध्ये अभिनयाचं वेड होतं. त्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयातून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यानंतर आपलं नशीब आजमावण्यासाठी स्वप्नांची नगरी मुंबई या ठिकाणी राजपाल यादव पोहोचले. पण ज्याप्रमाणे मुंबई आपल्याला दुरून छान वाटते, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये गेल्यानंतर तेवढा संघर्ष देखील असतो. राजपाल यादव मुंबईमध्ये गेले तेव्हा सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. एका 10x10च्या खोलीमध्ये 7 ते 8 जण राहत होते. काम नव्हतं, पैसा नव्हता, पण जिद्द मात्र अफाट होती. हळूहळू राजपाल यादव यांना छोट्या भूमिका मिळायला सुरुवात झाली. त्यावेळेस प्रेक्षकांनी एक गोष्ट अचूक ओळखली, हा माणूस ओव्हर ॲक्टिंग न करता सहजपणे हसवतो. चेहऱ्यावरील भावभावना, डोळ्यावरील खोडकर चमक आणि संवाद फेकीचं अचूक भान, हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवत होतं. 100पेक्षाही अधिक चित्रपट, पण कायम लक्षात राहणारे. जे फेमस चित्रपटांची नावं होती, भूलभुलैया, भागम भाग, गरम मसाला, चुप चुपके, ढोल, हेराफेरी अशा अनेक चित्रपटांमध्ये राजपाल यादव यांनी लोकांना खळखळून हसवलं. राजपाल यादव नेहमी सहाय्यक कलाकाराच्या भूमिकामध्ये असताना देखील अनेक वेळा संपूर्ण चित्रपटाची मनोरंजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच असायची. प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडताना म्हणायचे, राजपाल यादव यांची ॲक्टिंग अफलातून होती. पण या सगळ्यांमध्ये सर्वात चांगलं काय होतं हे माहिती आहे का? राजपाल यादव यांचं घर आहे. जे नवीन कलाकार संघर्ष करण्यासाठी येतात, त्या कलाकारांसाठी त्यांचं घर एक धर्मशाळाच होती. 24 तास त्यांचं स्वयंपाकघर चालू राहायचं. त्यांच्या घरामधून कोणताही व्यक्ती उपाशी जात नव्हता. आज बॉलिवूडमध्ये जे मोठे कलाकार आहेत, त्यांच्यापैकी अनेक जणांनी राजपाल यादव यांच्या घरी मोफतमध्ये जेवण खाल्लेलं आहे. स्वतः अभिनेता असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी हे सांगतात, राजपाल यादव यांचं घर आमच्यासाठी लंगर होतं. आमच्याकडे पैसे नसताना राजपाल यादव आम्हाला मोफतमध्ये जेवण चारायचे. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांना मोफतमध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही. पण ही परिस्थिती कायम राहिली नाही. 2010 नंतर सर्व काही बदललं. राजपाल यादव यांनी 2010मध्ये एक निर्णय घेतला, आता आपण फक्त अभिनय करायचं नाही, तर चित्रपट देखील निर्माण करायचा. तेव्हापासूनच सर्व खेळ बिघडायला सुरुवात झाली होती. राजपाल यादव यांनी त्यांच्या जीवनातील पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून काढला. त्या चित्रपटाचं नाव होतं आता पता लापता. याच चित्रपटासाठी राजपाल यादव यांनी दिल्लीमधील मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 5 कोटी रुपयाची रक्कम घेतली होती. ती रक्कम चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या 4-5 महिन्याने ते परत करणार होते. राजपाल यादव यांनी ही रक्कम कोणतंही कर्ज म्हणून घेतलेली नव्हती. ती रक्कम चित्रपट ज्याप्रमाणे चालत त्या पद्धतीने त्या कंपनीला शेअर मिळणार होते. कागदोपत्री करार असा करण्यात आला होता, त्या चित्रपटामधून नफा झाला किंवा नाही झाला तरी देखील 5 कोटी रुपये पुन्हा त्या कंपनीला परत करायचे. दिग्दर्शक म्हणून पहिला केलेला चित्रपट आता पता लापता हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला, पण अपेक्षाप्रमाणे चालला नाही.
चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला. त्या कंपनीला पैसे परत देण्याची वेळ आली, पण उत्पन्नच नव्हतं. हळूहळू 5 कोटीचं वजन 9 कोटी आणि नंतर 11 कोटीवरती गेलं. राजपाल यादव यांनी ज्या कंपनीकडून पैसे घेतले होते त्या कंपनीला 5 कोटीचा चेक दिला, पण अकाउंटला पैसे नसल्यामुळे ते चेक बाउन्स झाले. त्यामुळं हा व्यवहार फक्त आर्थिक राहिला नाही, तो पूर्ण कायदेशीर बनला. चित्रपट काढण्यासाठी जे 5 कोटी रुपये घेतले होते ती केस कोर्टामध्ये गेली, कारण की त्याच 5 कोटीची रक्कम आता व्याजासहित 11 कोटींवरती गेली होती. 2024 मध्ये याच 5 कोटीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. त्यावेळेस राजपाल यादव म्हणाले होते, मला आणखीन 6 महिन्याचा टायमिंग द्या, मला जसे पैसे ॲडजस्ट करता येईल मी त्या पद्धतीने देऊन टाकेल. कोर्टाने 6 महिन्याची मुदत देखील दिली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये पुन्हा एकदा कोर्टामध्ये सुनावणी चालू झाली. त्यावेळेस कोर्टाने स्पष्टपणे राजपाल यादव यांना सांगितलं, तुम्ही एक कलाकार आहेत म्हणून तुम्हाला एक संधी दिली होती, पण आता इथून पुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही, तुम्हाला पैसे भरावेच लागतील. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. हा विषय आता फक्त तुमच्या कर्जेचा नाही तर न्यायालयाच्या अवमानाचा आहे. राजपाल यादव यांच्याकडे पैसेही नव्हते आणि कोर्टाचे आदेशही होते. नाविलाजाने राजपाल यादव यांनी तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं. पण राजपाल यादव जेव्हा स्वतःला सरेंडर करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते म्हणाले, महोदय खरंच माझ्याकडे पैसे नाही आणि जर पैसे असते तर मी लगेच दिले असते. माझ्या घरी अनेक लोक जेवण करण्यासाठी येतात, ते जेवण सुद्धा आता बंद झालंय. मी कुठेही पळून जाणार नाही, पूर्णपणे एकटा पडलो आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती देखील व्हायरल झाला. अनेक लोक तो व्हिडिओ पाहून भावुक देखील झाले, कारण की राजपाल यादव यांच्याकडे आता कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही. 2024 मध्येच उत्तर प्रदेशमधील शहाजापूर येथे त्यांची जी काही संपत्ती होती ती कोर्टाने आपल्या ताब्यामध्ये घेतली. त्यांनी गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या चित्रपटामध्ये काम केले त्यामधून जी काही कमाई झाली ती सर्व कमाई त्यांनी समोरच्याला देऊन टाकली. राजपाल यादव यांनी स्वतः तिहार जेलला सरेंडर केले. सध्या ते जेलमध्ये आहे. जेलमध्ये असल्यावर असं होत नाही, आपल्यावरती जो कर्जाचा डोंगर आहे तो कमी होणार नाही, तो आज ना उद्या त्यांना भरावाच लागणार. राजपाल यादव बोलताना म्हटले देखील, चित्रपट सृष्टीमध्ये कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाच्या मदतीला येत नाही. जेव्हा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर सर्वात प्रथम त्यांच्या मदतीला धावले अभिनेता सोनू सूद. सोनू सूद यांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं, सर्वांनी राजपाल यादव यांना आता मदत करणं गरजेचं आहे, ते खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. सर्वात अगोदर सोनू सूद यांनी मदत जाहीर केली. त्यानंतर सलमान खान, अजय देवगन, सिंगर मिक्का सिंग, गुरु रंधावा अशा अनेक लोकांनी राजपाल यादव यांना तात्काळ मदत जाहीर केली. आत्तापर्यंत राजपाल यादव यांना ज्या लोकांनी मदत केली ते 2 कोटी रुपये जमा झालेले आहेत. त्यामध्ये अजून बऱ्याचशा कलाकारांची मदत येणं बाकी आहे. हे पैसे दिल्यानंतर कदाचित राजपाल यादव यांना लवकरच जेलमधून बाहेर काढण्यात येईल. पण ही गोष्ट एका कलाकाराची नाही तर जीवनाची आहे. जीवनामध्ये आपल्या आर्थिक काळात, आर्थिक संकटात कोण आपल्या मदतीला येईल हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण कठीण परिस्थितीमधून जात असतो.